चला सुनबाई, पेरणी कशी करायची हे तुला सांगतो. हे बघ, हे मक्याचं एक बी घ्यायचं आणि असं इथं थोडं उकरायचं. दर 1.5 पावलाला इथं असं हे ठेवायचं एक एक आणि त्याच्यावर छान माती टाकायची. बस कळलं? कळलं सगळ्यांना? चला आपण सुरू करूया पेरणी. रत्नास काय बरोबर आहे ना? बघू. हे बघ, घेतली, ही टाकली आणि शाबास. जमतय जमतय. हा मॉम डॅड, मॉम डॅड लवकर या. कोण समजतात हे आपल्याला? आपण पण इथे शेतात काम करायचं त्यांच्या बरोबर. मॉम डॅड, हो या की. या या. थांबा थांबा, मी आलो. डोंट. मी येईन एकटी चालत. आले. सावकाश. हो. मॉम हळू. वीणबाई, काही लागलं नाही ना? अहो, कंबर लचकली का तुमची? या इकडे, मी पायाळू आहे. तुमच्या कमरेला पाय लावून तुमची चमक उतरून देते. नो, आय एम ओके. सावकाश, हळू. महालक्ष्मी, शेतात काम आदिती करते आणि घसरून तू पडलीस. स्टॉप इट मेलन. डोंट लाफ. अरे चला, गाणी गात गात पेरणी करूया, म्हणजे कामाचा थकवाही जाणवणार नाही. काय ए नाना, चल हो सुरू. काळ्या मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. ईज थैथय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. सिद्धार्थचा फोन आला. अरे युवराज, कुठे आहेत सगळे? अरे मी किती फोन करतोय, कोणीच फोन उचलत नाहीये. आदिती पण. सगळ्यांनी फोन बाजूला ठेवलाय, सगळे काम करतायत. एवढं कसलं काम आहे? तू व्हिडिओ कॉल कर आणि तूच बघ. बरं ठीक आहे, करतो. हे सिद्धार्थचा व्हिडिओ कॉल आला. हे बघ. सिद्धू भाऊ, हाय सिद्धू. सिद्धू, अरे हो, पण आदिती कुठे आहे? ती बघ, तुझी बायको पेरणी करते. ते आदिती, सिद्धार्थचा फोन. एक मिनिट. हाय सेठ. आदिती, अगं तू काय? अरे, ते शेतात काम करायला कामगार येतात ना, ते गाड्यांच्या संपामुळे येऊच शकले नाहीत आणि अप्पांना आजच पेरणी करायची होती. मग आम्ही सगळेच आलो शेतात. सेठ, मी पहिल्यांदा शेतात काम करायला आले. आदिती, बाकी सगळं ठीक आहे ग, पण तुझी तब्येत ठीक नाहीये ना, मग आराम करायचा ना. अरे, आता बरं वाटतंय रे, आणि इथे येऊन तर अजून मज्जा येते. आम्ही मस्त गाणी गात एन्जॉय करत काम करतोय. सेठ, आता वाटतेय ना मी शेतकऱ्याची सून. हे तुला माहितीये, मी ना ते काय म्हणतात, हा विळा घेऊन ना. हो हो, हे बघ, तू शांत हो, जरा दम खा आणि पाणी पी. मला खूप मज्जा येते सेठ. तू घरी पोचलीस की आपण शांतपणे बोलू. मी नंतर फोन करतो. बाय. बाय. आदिती, तुझ्याशिवाय एक दिवस सुद्धा सहन होत नाहीये.
आणि तू तिकडे आनंदात आहेस. फोनवर मी कसा आहे काय वाटतं मला काहीच विचारलं नाहीस. तिकडे मस्त एन्जॉय करत शेतात काम करतेस. किती सहज निवडलंस तू. मला पण आता ठरवावं लागेल काहीतरी. सिड, चल उठ. तुझं टॉवेल, कपडे, ब्रश सगळं ठेवलंय. आणि ना ते पीडीएस का तू अदिती? सिड तर मुंबईला गेलाय ना? सिड, असं न सांगता नको ना जाऊस. मला खूप आठवण येते तुझी. मग हे असं होतं माझं. सॉरी, तुला न कळवता निघावं लागतं. पण मी काही दिवस लांब राहतो. काही दिवस म्हणजे सिड येणार आहे लवकर. इथे तुझ्याशिवाय एक दिवस सुद्धा नकोसा वाटतो मला. आणि नंतर तर आपण सिड प्लीज असं काहीतरी ठरव की आपण कायम सोबत राहू. आणि मला माहिती आहे तुला सुद्धा माझी आठवण येत असणार. दुम्या, कोणाचं पत्र आहे? सिद्धूचं लव्ह लेटर आहे का? नाही बाळा. अरे दुम्या, ते लेटर दे. नाही, मला माहिती आहे सिद्धूचं लव्ह लेटर आहे ते. नाही, ऐक ऐक दुम्या, ऐकणार आहे दुम्या. अरे ऐक दुम्या, पळू नकोस. अरे ते लव्ह लेटर नाहीये, ते सिडने मुंबईला जा. अरे बापरे, सिडला अमेरिकेला जायचं त्याचा पण उल्लेख आहे. ते पत्र जर कोणाला दिलं तर. दुम्या थांब, दुम्या थांब. दुम्या थांब थांब, ऐक. उगाच मस्करी करू नकोस. ते पत्र खूप महत्वाचं आहे. कुठे आहे ते पत्र? कुठलं पत्र? मला माहित नाही. दुम्या, मस्करी करू नकोस. सांग ना कुठे आहे? आब्राकडाब्रा, गुळपोळीचा जादूगर कोबरा छू. जादू केली. पत्र गायब. गप. किसे दाखव तुझे. नाही. अरे कुठे आहे पत्र? सांगितलं ना, जादू केली. हरवलं पत्र. ये वहिनीचं पत्र हरवलं. ए वहिनी, तुझं पत्र हरवलं. धुम्या, मी सांगितलं ना, ते पत्र खूप महत्वाचं आहे. मस्करी करू नकोस. कुठे आहे ते पत्र? पण जादू झाली आता. मग आता ना त्याच जादूने ते पत्र परत आहे. दाखव बरं तुझी जादू. हा दाखव. ती मॅजिकल पॉवर गेली आता. संध्याकाळी तेव्हा देतो. बाय. दुम्या, मी फटके दे ना आता तुला. अगं पण ते फटके देऊन सुद्धा मॅजिकल पॉवर येणार नाही. दुम्या, तुला एकदा सांगून कळत नाही का? सांगितलं ना, ते पत्र खूप महत्वाचं आहे. कुठे आहे ते पत्र? मी फेकलं. कुठे टाकलं याने लेटर? घरात कोणाच्या हाती लागलं तर सगळ्यांना कळेल सिडला अमेरिकेला जायचंय. खूप प्रॉब्लेम्स होतील. काय करू?
नेक्स्ट मीटिंगला आपले दोन्ही ओनर सोबत असतील. आय एम ट्राईंग माय बेस्ट. नेक्स्ट मीटिंग आपण ऑफलाईनच करू. येस सर. युवराज, येस सर. सर कॅन आय कॉल यू लेटर? या थँक्यू सर. बाय. काय झालं तिथे? युवराज, अरे सिडने ना मुंबईला जाण्याआधी मला एक पत्र लिहिलं होतं आणि मी तेव्हा झोपले होते म्हणून तो मुंबईला का गेलाय ते सगळं लिहिलं होतं त्याच्यात. आणि ना अमेरिकेचा पण उल्लेख होता त्यात. मी ते पत्र वाचत होते तेवढ्यात तुम्ही आला आणि ते पत्र खेचून पळून गेला. मी त्याच्या मागे पळाले म्हणून फेकून दिलं अरे त्याने ते पत्र. मला ना खूप टेन्शन आलंय. ते पत्र कोणाच्या हाती लागलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. आपण ते लेटर शोधूया. कुठे फेकले त्याने? अंगणात. चल ते तिथेच असेल, आपण तिकडे जाऊन शोधूया. हो चल. अरे पण मी आजूबाजूला पण बघितलं. त्याने लांब फेकून दिलं असेल ना. नमा नमा ऐक, अगं नाश्ता करून घे. तू काही लहान आहेस का आता मीरा एवढी तुझ्या मागे प्लेट घेऊन धावायला? आदिती, अगं एवढ्या घाईने कुठे निघालाय? युवराजला त्याच्या बाईकचा एक पार्ट दाखवायचा आहे. सिडने सांगितलंय फोनवरून. मुंबईलाच मिळतो ना तो पार्ट, तर त्याचा फोटो काढायला जातोय. हा, त्याच्यासाठी एवढी घाई कशाला? ते नंतर बघा. तो आधी ना नमाला समजाव बरं. मी तिला नाश्ता करायला सांगते तर ऐकतच नाहीये ती. नमा अगं खाऊन घे ना. अगं रात्री सुद्धा नीट जेवली नाहीये ती. आत्ता सुद्धा खा म्हणते तर खात नाहीये. अगं ऍसिडिटीचा त्रास आहे ग तिला. नमा अगं प्लीज खाऊन घे ना. भूक नाहीये पण तरी सुद्धा खा अगं, नाहीतर त्रास होईल ना तुला. थोडस खाऊन ये. तुला हे नकोय का? मग तुला जे आवडतं ना ते खा. हे पण चालेल. काय बनवू तुझ्या आवडीचं? हे बघ, त्या ताई काकीना तुझी किती काळजी. तुझी आई आहे ना, तुझ्या चांगल्यासाठीच त्या तुला सांगणार. घे खाऊन. आणि जर तू नाही खाल्लंस ना तर त्याचा त्रास तुला होईल आणि ते पाहून मग त्याचा त्रास त्यांना होईल. ऐक आईचं. घे खाऊन. थँक्यू युवराज. काय झालं? नाही काही नाही. चल जाऊया आपण. मला सांग, तो कुठून धावत आला? हे काय इथूनच असं सरळ धावत आला. मी त्याच्या मागेच होते पण मी यायच्या आधी त्याने लेटर फेकलं होतं. तू आलीस तेव्हा तो कुठे होता? इथेच. म्हणजे तो धावत आला आणि त्याने असं लेटर फेकून दिलं आणि वाऱ्याच्या दिशा बघता ते इकडेच कुठेतरी गेलं असेल. चल आपण तिकडे जाऊन बघू. काय काय झालं? मला ना डिटेक्टिव्ह असल्याचा फील येतोय. त्या देशमुखांच्या घरात असंही काही करावं लागेल. लव्ह यू देशमुख. युवराज नाही रे युवराज, इथे नसणार. त्यांनी बोळा करून तर नसेल फेकलेला. त्याने ते लेटर असंच फेकलं असणार आणि वारं जास्त असल्यामुळे ते ह्या दिशेला कुठेतरी गेलं असणार. आपण तिकडे जाऊन पाहूया. ठीक आहे. मला माहितीये तुमचंच पत्र आहे. का म्हणून विचारा. का? अहो तुमचंच आहे म्हणून तर यांनी खेचलं माझ्या हातातनं. काय कामाचं पत्र आहे का? अहो काय राव तुम्ही अशा कामाच्या गोष्टी कुठे टाकत असता का? मी रोज अंगण झाडतो म्हणून ठीक आहे, नाही तर हो ना. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला कळलं ते महत्वाचं पत्र आणि ठेवलं तुम्ही. वाचलं नाही ना पूर्ण? छे मी कशाला वाचू? मी अशी कोणाची पत्र वाचत नाही. म्हणजे वरच्यावर बघितलंस ना, वाचलं नाहीस ना? हो ना, आता एकदा सांगितलं नाही वाचलं म्हणून द्या इकडे ते वाचतो परत. नको नको. सखा दादा थँक्यू. अदिती, ते गाडीची पार्ट्स दाखव होते. चल ना. हो हो चल.
चल. सखा दादा, थँक्यू. जराही नाही ना वाचलं? नाही सिस्टर, नाही वाचलं. थँक्यू. युवराज, सखा दादाने नक्की नाही वाचले हे लेटर. मी आता पुन्हा कन्फर्म केलं. थँक गॉड, नाहीतर प्रॉब्लेम झाला असता. सॉरी अदिती, तू म्हणाली सिद्धार्थ मुंबईला जातोय म्हणून त्याने हे लेटर लिहिले आणि त्यात अमेरिकेचा उल्लेख आहे. पण कोणी वाचायला नको म्हणून मी पटकन वाचून घेतलं, म्हणजे त्यांना नंतर उत्तर देता येईल. अरे नाही, ठीक आहे वाचलंस तरी. पण अदिती, त्यात असं काही नाहीये. काय? अरे हे ते लेटर नाहीये. पण तेच हे लेटर. सिद्धार्थने तुझ्यासाठी कविता लिहिली. मी असं पटकन वाचायला नको होतं. सॉरी. नाही नाही युवराज, सिड आणि कविता एकदाच डेअरिंग करून कशी बशी कविता लिहिली होती त्याने माझ्यासाठी. नाही नाही, एवढी पोएटिक कविता आणि सिड शक्यच नाही. अरे आणि अक्षर बघ ना किती सुंदर आहे. सिडचं अक्षर एवढं छान असणं शक्यच नाहीये. हे कोणाचं लव्ह लेटर? मला काय माहित. आपल्या घरात कोणी कोणावर तरी कविता लिहितं आणि असं पत्रात लिहून पाठवतं. कोणासाठी असेल हे लेटर? पर हे लव्ह लेटर जाऊ दे, आपण तुमचं लेटर कुठे ते शोधूया. चल. माहित नाही, पण हे नमाने युवराजसाठी लिहिलं नसेल ना? नाही नाही, काहीतरीच काय. उगाच काही विचार करते. प्रेमाने प्रेमास कळविले, प्रेमाशिवाय हे जीवन कसले. तुझ्या नजरेने उलगडले सर्व काही, न बोलता न सांगता जाणले सर्व काही. हळुवार बोलणे हे अन हसून ते पाहणे, मिठीत तुझ्या मी माझं सर्वस्व बहाल करणे. प्रेमाने प्रेमास कळविले, प्रेमाशिवाय हे जीवन कसले. इथे मी जे पत्र शोधते ते तर काही सापडत नाहीये, आणि हे कोणाचं तरी भलतंच लव्ह लेटर सापडलंय मला. अदिती, ते लेटर सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडत नाहीये. तिथे पण नाही सापडलं. मी पण हॉलभर शोधलं रे, इथे पण नाहीये. नाहीच सापडत आहे. आणि हे पत्र? हे ते मगाशी सापडलेलं. आता हे पत्र कोणी लिहिलं असेल? कोणाचं असेल? आता ह्याचं नवीनच टेन्शन. एक मिनिट, या पत्राचं टेन्शन नाही घेते मी. याचं का टेन्शन घेऊ मी? हे असंच बघत होते मी. हे बघ, मला ना फक्त सिडने लिहिलेलं पत्र इम्पॉर्टंट आहे. सखादादांनी अंगण पण झाडलं, तिथे पण नाही सापडलं. पुन्हा दुसऱ्याच्या हातात सापडण्याआधी आपण शोधलं पाहिजे ते. याचं काय आहे? पण तरी पण एक मिनिट, तुला काय या लव्ह लेटरचं एवढं टेन्शन येत आहे? हे तू तर काय, माझा काय संबंध या लव्ह लेटरशी? हे बघ, मला काय हे कविता वगैरे लिहायला आवडत नाहीये. आणि मी का करू? हो हो, इट्स ओके. एवढा का घाबरतोयस? परत तेच, मी का घाबरू? इकडे मी पडतोच. ऐक ऐक ऐक, हाडू नकोस. आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, पण कोणासाठी तरी इम्पॉर्टंट असेल ना हे लेटर. ओके. नाही पण युवराज, इथे फाडू नकोस असं म्हंटल, वाचत बस असं नाही. आता काय करू? ते ठेव इकडे. आपण सिडनी लिहिलेलं लेटर शोधूया. ठेव नाही इथे. चल. थांबा. हा साखरपुडा होऊ शकत नाही.